श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती. तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय. फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातरी. तेथे आपण जावोनी बैसावे हा हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येवोनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते. कामना धरुनी चित्ती सेवेकरी सेवा करीती. जेथे वाहे भीमरथी स्नान करीती भक्तजना. पुत्र कामना धरुनी चित्ती आराधिती नृसिंह सरस्वती. दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य. कोणी घालती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजन. कोणी करीती गंगा स्नाना नमस्कार घालिती कोणी. तेथील सर्व सेवेकरी नित्य नियमे 2 प्रहरी. मागोनिया मधुकरी निर्वाह करीती आपला. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठून संगमावरी स्नान करून जप ध्यान आटोपोनी मागोती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वारसमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. बाळप्पा ते गृहस्थाश्रमी. संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्तीकरिता सोडूनी गृहसुख कांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. पंचपक्वान्ने सेविती घरी. तेथे मागती मधुकरी. मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परी तयांचे मानस कदा उदास नव्हेची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखोनी ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवू जी. बाळप्पासी मानवले. 2 दिवस तैसे गेले. पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी मागोनिया माधुकरी. जावोनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालेला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले. अति कष्ट सोशिले गुरु कृपा नव्हेची. हीन आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरुचरणा ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी येती बाळप्पाचे मनी. तथापि कष्ट सोसोनी नित्यनेम चालविला. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 येती मूर्ती. येवोनिया दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्थ असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येवोनिया आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहोनिया ऐसे स्वप्न मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत. तव तयासी एक पत्र शय्येखाली सापडले. त्यात लिहिली 1 ओळी. करू नये उतावळी
ऐसे पाहून त्यावेळी विचार केला मानसी, आपण केले अनुष्ठान, परी ते न झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवून वस्त्रासी, गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालून वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले, गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी, उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकून तयासी मार्गावरी राहले. चरण चाली चालून अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी, नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती, तेथे सर्व सौख्ये नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी, गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण वैश्यादिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती. तयांची जाहली गर्दी, यात्रा उतरे घरोघरी. नाम घोषे ते नगरी, रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत, तैसा भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे. कानफाटे नाथपंथी, संन्यासी फकीर जती, रामदासी अघोरपंथी, दर्शना येती स्वामींच्या. कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन, कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने राहिले. पुण्यपावन देखोन नगरी, बाळप्पा तोषले अंतरी. पूर्वपुण्य तयांचे पदरी, जन्म सार्थक जाहले. बाळप्पा होऊनी सेवे करी, स्वहस्ते करील श्री चाकरी. ती मधुर कथा चतुरी, पुढील अध्यायी परिसावी. जयाचा महिमा अगाध, जो केवळ सच्चिदानंद. विष्णू शंकरी अभेद, मित्रत्व ठेवो जन्मवरी. इति श्री स्वामीचरित सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत. एकादशोऽध्याय गूढः. श्रीरस्तु शुभं भवतु.